खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवार दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊयात। खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट या ठिकाणी फळभाज्या असेल पालेभाज्या असून यांची आवक ही अतिशय कमी आहे, परंतु 31 डिसेंबर असल्यामुळे वर्षाचा शेवटचा दिवस असल्यामुळे या ठिकाणी गिराईक फारच प्रमाणात कमी आहे। त्यामुळे बाजारभाव आज सुद्धा एकदम डाऊनच आहेत। आज कोबी असेल, कोबीसुद्धा 5 ते 8 रुपये किलो आहे, फुलावर 5 ते 8 रुपये किलो आहे, वांगी 15 ते 20 रुपये किलो आहे, टमाट्याचे भाव थोडे टिकलेले आहेत, टमाटे 30 ते 40 रुपये किलो आहे, कारलीसुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे, गवारीचे भाव टिकून आहेत, गवारी 90 ते 100 रुपये किलो आहे, दुधी भोपळा असेल ते 10 ते 15 रुपये किलो आहे, डांगर भोपळा 20 रुपये किलो आहे, शेवग्याचे भाव उंचांकच आहे अजून, शेवगा 270 ते 280 रुपये किलो आहे, मिरचीचे भावसुद्धा टिकून आहेत चांगल्यापैकी, मिरची काळी मिरची असेल 50-55 रुपये, ज्वेलरी मिरची असेल ती 60 ते 70 रुपये किलो आहे, दोडकासुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे, शिमला मिरची टिकून आहे, शिमला मिरची 50 रुपये भाव आहे, श्रावणी घेवडा 20 ते 30 रुपये किलो आहे, वालवरसुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे, चवळीसुद्धा 30 रुपये किलो आहे, तोंडलीसुद्धा 25 रुपये किलो आहे, राजमासुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे, पावटासुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे, भेंडी 45 ते 50 रुपये किलो आहे, गाजर 15 ते 20 रुपये किलो आहे, घोसाळीसुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे, बीट 10 ते 15 रुपये किलो आहे, काकडीसुद्धा 10 ते 20 रुपये किलो आहे, तूर असेल तूर 40 ते 50 रुपये किलो आहे, पापडीसुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे, वाटाण्याचे भाव एकदम डाऊन झालेले आहेत, वाटाणा 20 ते 25 रुपये किलो आहे, त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल पालेभाज्याचे सुद्धा भाव एकदम गडगडलेले आहेत, मेथी असेल मेथी 4 ते 5 रुपयाला गड्डी आहे, कोथिंबीर 1 ते 2 रुपयाला गड्डी आहे, पालकसुद्धा 4 ते 5 रुपयाला गड्डी आहे, त्याचप्रमाणे शापू असेल शापू 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे। सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे।